तुम्हाला तर माहिती आहे आम्ही मावस बहिणीच्या ढोळ्या जेवणासाठी मावशीच्या गावाला गेलेलो होतो कोतीजला। आज आम्ही कोतीजवरून आजीच्या गावाला म्हणजे मामाच्या गावाला तोंडलीला जाणार होतो। तर मामाची बहीण हे मामाचं लेकरू लय लाजत होतं कॅमेरा पुढे यायला आणि ही स्पेशल गेस्ट माझी बहीण। हे लोक पुढे गाडीमधनं गेले, आम्ही दुसऱ्या गाडीमधनं जाणार होतो कारण का जे माझ्या मावशीचं गाव आहे ते माझ्या हिचं भाऊजचं माहेर आहे। तिला सगळं म्हणजे गावदेवाला नारळ द्यायचे होते ना, ते काय द्यायचे होते। सुरुवात मावशीच्या घरातनंच केली कारण का मावशीच्या घरात देवी आहे, तिची परडी आहे। सकाळचं कवळं कवळवण परडीवरती पडलेलं होतं। घरातलं देव झालं, आता गावदेव करायचं होतं। पहिलं ज्योतिबाचं मंदिरात गेलो कारण का माझं देवत हा कुलदेवता ज्योतिबा आहे। ज्योतिबाला नमस्कार केला आणि गावचं देवाळ बघायला लय भारी वाटतं। कसलं भारी देवाळ ते गावचं, एकदम सामसूम गाव झालेलं कारण का सगळे शेतात गेलेले होते ना। दुसऱ्या वेळेला आम्ही मारुतीच्या मंदिरात गेलो, सगळे जवळजवळच आहे ते, पण अख्खं गाव फिरायला लागलं कारण का 5-6 देवस्थान आहे ते बघा। हे आपलं मारुतीचं देवाळ, देवाला मारुतीला नारळ दिला। आता पुढचं जायचं होतं आम्हाला ना महादेवाच्या मंदिरात, अगोदर हे बघून घ्या।